हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मी काही ॲमेझॉनवरून साड्या घेतल्या होत्या आणि त्या तुम्हाला आवडल्यात तर तुम्ही खरेदी करू शकता. कारण की मी एखादी वेअर केली तर कमेंट्स येतात असतात की आशू याची लिंक दे म्हणून, आणि मग मला जुने व्हिडिओ बघून ते लिंक वगैरे मी देत असते. आणि कसं कुणाला पण आवडू शकते साडी, एखादी ड्रेस वगैरे. आणि मला खूप साऱ्यानंतर मी जेव्हा वेअर करते ना त्या व्हिडिओ खाली तुम्ही जाऊन पण बघू शकता, लिंक मागतात. तर त्यामुळे मग मी जेव्हा शॉपिंग करते ना त्याच वेळेस लिंक देऊन ठेवते, आणि नंतर वेअर केल्याच्या नंतर पुन्हा कोणी मागितल्या तर मग तो व्हिडिओ शोधून त्याच्यातल्या लिंक पुन्हा मी देते त्यांना. कारण की शॉपिंग केलेलं आपलं खाली खाली असतं, आपण शोधू शकत नाही त्या लिंक. तर मी आत्ताच देऊन टाकते सगळ्यांना एका याच्यामध्ये. आणि जेव्हा वेअर केली तेव्हा मागितली तेव्हा पण देत असते. तर ही ग्रीन कलरची साडी आहे. आणि खरं तर मला ही साडी खूप दिवसाची ऑर्डर करायची होती, पण मी म्हटलं कशी दिसेल कशी नाही, कारण की ती फक्त बॉर्डरवरती आणि ब्लाऊजवरती त्याचा लूक होता आणि मला तो ग्रीन कलर खूप आवडत होता. तर इतकं छान वाटत होती ती साडी, आणि खरंच छान आले घातल्यावरती एक नंबर दिसन. कारण की त्याचा ब्लाऊज जर लॉंग स्लीव्ज आपण शिवले ना तर तो मस्त दिसेल. कारण की तुम्ही बघू शकता, मला ही बॉर्डरच खूप आवडायची ह्या साडीवरची. पण मी बऱ्याच दिवसाची बघायचे, पण ऑर्डर करू का नको असं होतं. आणि ती छान आली, मला पण आवडली. सूत वगैरे इतकं मस्त आहे तिचं, आणि ब्लाऊज पीस पण खूप छान आहे. आणि तो ब्लाऊज पीस असा दुसऱ्या साड्यांवर पण मॅच होतो, तुम्हाला मी दाखवते. आणि माझं तर कसं आहे, मी सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवतच नाही. आणि काही काही साड्यांवरचे शिवले तेच त्याच्यावर घालत असते, स्वतः ब्लाऊज शिवत असून पण. आणि हा ब्लाऊज बघा मस्त दिसेल ना तो लॉंग स्लीव्ज वगैरे शिवल्याच्या नंतर. आणि साडी पण सूत खूप छान आहे, सगळा बॉर्डरवर लूक आहे त्याचा. आणि ही माझ्या मते मी 550 असे काहीतरी आसपास घेतले आहे. आणि आता सेल चालू आहे ना, सेलवरती सूट भेटते. आणि जर तुम्ही प्राईम मेंबरशिप घेतली असेल ना तर त्याच्यावरती आपल्याला काही पर्सेंटेजने सूट भेटते. तर काल पण मी एक डायपर ऑर्डर केले ना, तर आधी 540ला असं काहीतरी होतं, त्यानंतर त्याच्यावरती 50ची सूट होती. तर मग मी आधी बघितलंच नाही, पुन्हा कॅन्सल करून पुन्हा ती 50 रुपयांची सूट घेतली. म्हणजे प्राईम मेंबरशिपवाल्यांना सूट असते तिथं. आणि तशी पण सेल चालू आहे ना, त्यांना त्याच्यावर पण डिस्काउंट असतो खूप. आता सेलमध्ये खूप स्वस्त आहे, तुम्ही आत्ता खरेदी करू शकता दुसरं पण काही घ्यायचं असेल तर. आणि ही पण साडी बघा, याच्यातली मी अजूनपर्यंत घेतलेली नव्हती, तर मला खूप आवडली. कारण की सगळ्या याच्यातल्या साड्या घेऊन झालेल्या होत्या, आणि ही नव्हती अशी माझ्याकडं. मला आवडली, खूप छान आहे, दिसती पण खूप छान. त्याच्यावरती गोल्डन, म्हणजे असं मध्ये गोल्डन कलरसारखी दिसती, पिंक कलरची फुलं आहे त्यावरती, आणि बॉर्डर पण छान आहे. मला तर खूप आवडली साडी. जर तुम्हाला पण आवडली असेल ना तर त्याची लिंक राहीलच डिस्क्रिप्शनमध्ये, ग्रीन साडीची पण राहील. आणि आता ॲमेझॉनवरती सेल आहे ना, तुम्हाला दुसऱ्या पण काही वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही आता खरेदी करू शकता. कारण की सेलमध्ये स्वस्त भेटतात, म्हणजे डील्स चालू असते. आणि आपल्याला कसं वाटतं ऑनलाईन थोडं महाग भेटतं, तर तसं काही नाही. कधी कधी ऑफर्स असतात ना, आपल्याला स्वस्त पण भेटून जातात. मी बऱ्याच वस्तू अशा स्वस्तमध्ये पण घेतल्या, साड्या, कुर्तीज, आणि घरातल्या पण काही वस्तू घेतल्या ना तर सेल ऑफर्स असल्या ना तर त्यावरती छान भेटतं आपल्याला. त्याच्यानंतर हा एक शर्ट आहे, तर हा पण तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता. आता माझ्या मिस्टरांची तब्येत थोडी कमी झाली, तर मी ना आधी मिस्टरांसाठी डबल एक्सेल ऑर्डर करायची, तर आता एक्सेल ऑर्डर करावं लागतो त्यांना. तर हा थोडासा त्यांना मोठा आला, पण शर्ट छान होता, सूत पण छान होतं त्याचं. आणि आता बघू मिस्टरांची तब्येत वाढली का मिस्टर घालतील त्याला. कारण की एक कमेंट पण आली, दादाची तब्येत कमी झाली. तर काय होतं, घराच्या कामामुळं मिस्टर इकडं थांबायचे आणि खाण्यापिण्याचं त्यांचं टायमिंग होत नव्हतं. एकदा सकाळी आले का मग डायरेक्ट दिवसभर इथंच थांबायचे. कधी कधी तर इतके लेट यायचे ना जेवायला, 12, 1, 1, 2. कधी कधी तर सकाळचं जेवण 3ला करायला यायचे ते. आणि आता पण दिवसभर इथं कामाला लोक असले ना तर आता त्यांचं तेच होतं. तर हे बघू शकता तुम्ही, ही पण कुर्ती खूप मस्त आली आहे. आणि मी विराला पण ड्रेस घेतला अशाच कलरचा, विरा आणि मी मॅचिंग घालणार आहे. तर तिला पण ब्ल्यू कलरचाच घेतला आम्ही दोघी मॅचिंग घालण्यासाठी. तर तिचा पण ड्रेस इतका छान दिसतो. तर मग मिस्टरांना असं घराचं काम चालू आहे ना, मग सगळे कामावाले लोक असल्यानंतर ते त्यांच्याजवळ, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. किती नाही म्हटलं तर सतत त्यांना सांगावं लागतं, असं नाही, ते तसं करा, ते तसं करा. तर नाही तर सगळी फिनिशिंग वगैरे बिघडून जाते. तर त्याच्यामुळं मग मिस्टरांचं जेवणाकडे सध्या लक्ष नव्हतं. मग मिस्टरांची थोडीशी कमी झाली, आणि तशी पण तब्येत कमीच करायची होती त्यांची, खूपच तब्येत वाढली होती. बरं झालं कमी झाली सेपमध्ये. खूप म्हणजे वजन जरा जास्त एक्स्ट्रा झालं होतं, आणि वजन वाढलं का माणसांची ढेर दिसते. तर आता मापात झाली त्यांची तब्येत, कमी नाही झाली, मापात झाली.
तर हे 2 मी मॅचिंग घेतले. म्हटलं विरा आणि मी सोबत घालेन, पण विराला घातला होता मी त्या दिवशी आणि धुवूनच घालते मी कपडे. पहिल्यांदा ऑर्डर केल्या ना तर धुवून घालते. आणि लहान मुलांचे ड्रेस एवढे क्यूट दिसतात ना, म्हणजे असं वाटतं मी तिला कोणते घेऊ, पण आता ती सध्या अजून बसत नाही ना, तर त्याच्यामुळे वेगळे ड्रेस घेता येते नाही आणि तिला पण आवडत नाही असे दुसरे काही घातलेले, तर मी असे सिम्पल घेते. आणि ती जेव्हा चालायला लागेल ना तेव्हा मग तिला मस्त मस्त ड्रेस घेता येईल असे वेगवेगळे. तर मला इतके आवडले, इतकी क्यूट दिसतं छोट्या मुलांचे फ्रॉक. अजून पण खूप भारी भारी फ्रॉक आहे, मी तिला घेऊन पण ठेवलेले, म्हणजे शॉपमध्ये पण घेतलेले. मी शक्यतो ॲमेझॉनची शॉपिंग असेल तर ती व्हिडिओ दाखवते, शॉपमधली शक्यतो दाखवत नाही. मग दाखवून तुम्ही घेणार पण कसं आहे असं आहे ना, जर ही तुम्हाला आवडली तर तुम्ही हे पण घेतात. तर छान होता हा विराचा ड्रेस. जर तुम्हाला घ्यायचा असेल तुमच्या बाळासाठी तर तुम्ही घेऊ शकता. मस्त, मला तर खूप आवडला होता. तर सगळ्या लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये. तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्या खरेदी करू शकता. आणि पुढं तुम्हाला मी मोर दाखवते. आमच्या शेतात आलं तर एवढं मस्त मोठा मोर होता आणि त्या दिवशीचे ते लांडूर होते, पण आज तर इतका मस्त मोठा मोर होता आणि तो रोज दिसतो, रोज रस्ता क्रॉस करतो. आता तुम्हाला पण पुढे दिसेल का तो रस्ता कसा क्रॉस करतो, म्हणून गाड्या वगैरे येतात. तरी काल बघितलं आम्ही, खिडकीतून बघत होतो, पण कॅमेऱ्यात शूट वगैरे काहीच नाही केला. म्हटलं रोजच दिसतो, पण आज काढू आपण, उद्या पण. आणि तिथूनच जातो रस्ता क्रॉस करून, तर इथं शेतात राहतो आमच्या आणि इतकं भारी वाटतं. आणि एक कमेंट आली होती की मला विराच्या शिक्षणाचं तू कसं करणार आहे. तर आमची कोळपेवाडीमध्ये मस्त पब्लिक स्कूल आहे, इंग्लिश मिडियम आहे आणि बाकीच्या पण दुसऱ्या पण शाळा आहे इथं. आणि आमचं कोळपेवाडीमध्ये साखर कारखाना असल्यामुळे बाकीचं म्हणजे शिक्षणाचं खूप डेव्हलप आहे. ते शाळा वगैरे स्कूल खूप छान आहे, तुम्ही सर्च पण करून बघू शकता. असं छोटं स्कूल नाही आमच्या कोळपेवाडी गावात, मोठी स्कूल आहे, पब्लिक स्कूल पण आहे. आणि इथं इंग्लिश मिडियमला आहे ना, दुसऱ्या गावातले लोक पण इथे येऊन घालतात मुलांना शाळेत. मोठं हॉस्टेल वगैरे तुम्हाला दाखवेल मी जाताना गावात. इथून आमच्या रोडलाच आहे पुढं. आणि जरी तिथं नाही घातलं तर मग मी कोपरगावला, जवळच आहे कोपरगाव, पण मधून बस पण असते, 15 किलोमीटरच आहे फक्त. पण इथे इंग्लिश मिडियम पण आहे, दुसऱ्या पण स्कूल छान आहे. तिच्या शिक्षणाचं इतकं काही टेन्शन नाही. मला खूप सारे कमेंट्स येतात की तू आता विराचं शिक्षणाचं नुकसान केलं, तुला वाटत नाही का विरा चांगलं शिकावं आणि इकडे एवढी इन्व्हेस्ट करत असतं, तू एखाद्या सिटीमध्ये केलं असतं तर चांगलं असतं, पुण्यामध्ये तुझ्या विरासाठी पण चांगलं असतं शिक्षणाला. कारण की ते म्हटलं खेड्यातले मुलं ते खेड्यातलेच वाटतात, शहरातले तसं काही नसतं, मुलांच्या बुद्धीवर असतं. खेड्यातली पण मुलं हुशार असतात, शहरातली पण हुशार असतात, असं काही नाही आहे. तसं पण 10वी 12वीपर्यंत मुलांचं शाळेचं टेन्शन असतं, म्हणजे त्यांचं करिअर तिथून पुढं सेट होतं. 10वी 12वी झाल्यानंतर त्यांना काय करायचं त्यांच्या लाईफमध्ये ते ठरवतात, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे ते पण आपल्याला तेव्हाच कळतं. आणि माझ्या विराला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, ज्या गोष्टीमध्ये तिला करिअर करायचं असेल, मी त्याला म्हणजे तिला त्याच्यात साथ देईल. मी असं माझ्या मनाने नाही तिच्यावर थोपणार का तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे. तिला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तिला जे बनायचं असेल, जे शिकायचं असेल ते मी तिला शिकवणार आहे. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल, छान छान कमेंट्सबद्दल. आणि विराची काळजी वाटते म्हणूनच तुम्ही सगळे असे कमेंट्स केल्या, त्याबद्दल मला काही वाटलं नाही. तर म्हणजे चांगल्याच कमेंट होत्या, पॉझिटिव्ह, असं काही मी निगेटिव्ह नाही म्हणत. तर मोर बघा मस्त रस्ता क्रॉस केला आणि एवढ्या म्हणजे गाड्या चालू असताना पण. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. मोर साप बीप खात्यावर का लांब लांब चालतच गेला तर उडत नाही गेला एवढं लांबचं अंतर. राहायला इकडंच होतं.